नमस्कार, मी देवदत्त गोखले. दुर्ग संस्कृती या विषयामध्ये मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मागच्या 6 वर्षांपासून आम्ही दुर्ग संस्कृती या विषयावर अभ्यास करतोय. आमची टीम आहे आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की आतापर्यंत 200 पेक्षा अधिक ट्रेनिंग वर्कशॉप्स आमचे या विषयावर झालेले आहेत. बऱ्याचदा लोकांना प्रश्न पडतो की दुर्ग संस्कृती नेमकं काय? तुम्ही आम्हाला गडकिल्ल्यांवर घेऊन जाणार आहात का? असे आणि अनेक प्रश्न या माध्यमातून निर्माण होतात. लोक आमच्याशी बोलतात. तर मला सांगायला खूप आनंद होतोय की दुर्ग संस्कृती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ल्यांवर निर्माण केलेली कार्य संस्कृती जी होती ती आपल्याला आजच्या दैनंदिन कामामध्ये कशी उपयोगी ठरते या विषयीचं अभ्यासपूर्ण ट्रेनिंग मॉड्यूल्स आम्ही तयार केलेले आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वराज्यामध्ये 350 किल्ले होते आणि मग या सगळ्या किल्ल्यांचं व्यवस्थापन कसं चालायचं, तिथले नियम काय होते, कुठलंही काम करत असताना ते कोणत्या प्रकारे आपण काम केलं पाहिजे, त्याच्या SOPs ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स म्हणतो, तर त्या काय होत्या, यातनं या सगळ्यांमधनं तयार होणारी संस्कृती, संस्कार, विचार करण्याची पद्धत आणि आज आपण ज्याला म्हणतो की प्रोडक्टिव्हिटी, एफिशियन्सी, एफिकसी, या सगळ्या शब्दांना आज जितकं महत्त्व आहे त्याही काळी या सगळ्या गोष्टींना तेवढंच महत्त्व होतं. कदाचित हे शब्द नसतील त्यावेळेला, पण या सगळ्या गोष्टींना तेवढंच महत्त्व होतं आणि म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींचं मिलाप घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हा मिलाप म्हणजेच दुर्ग संस्कृतीतून कार्य संस्कृती. आपल्याला जर ही संकल्पना आवडली असेल आणि आपल्याला याच्याबद्दल जर अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आम्ही फेसबुक, इंस्टाग्राम, लिंक्डइन आणि यूट्यूबवर सुद्धा आहोत. आणि जे फोन नंबर्स दिलेले आहेत तिथे तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता. आपल्याला आपल्या टीमची प्रोडक्टिव्हिटी आणि एफिशियन्सी जर वाढवायची असेल तर निश्चितपणे स्वराज्यातले किल्ले उपयोगी ठरतात. त्याच्या माध्यमातून आपण आपली टीम कशी ग्रो करू शकतो याच्यासाठी तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करा. धन्यवाद.